आउट ऑफ द बॉक्स जागा. बाय बाय. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज स्पेशली संडे आहे आणि सकाळी 7 वाजता पतीजी क्रिकेटसाठी गेलेत, म्हणजे क्रिकेटची मॅच आहे. मी आणि आधीने प्लॅन केला की आपण काकाच्या घरी जाऊया. पतीजींच्या मोठ्या भावाचं घरसुद्धा इथंच आहे, तर आम्ही उषाताईच्या घरीच चाललो आहे. उषाताई म्हणजे माझी 2 नंबरची बहीण, ती पतीजींच्या मोठ्या भावाला दिलेली आहे. एका मनाने विचार केला तर जीवन जगणं एकदम सोपं आहे आणि दुसऱ्या मनाने विचार केला तर जीवन जगणं खरंच अवघड आहे का असं वाटतं. तर जीवन हे सुखदुःख, यश अपयश आणि संधी आव्हानाचा एक अद्भुत प्रवास असतं खरं सांगायचं तर. आणि हा एक रंगमंचच आहे आपल्यासाठी, कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या प्रकृतीनुसार भूमिका बजावतं. अशीच जीवनाची कथा असते. सकारात्मक दृष्टिकोन, ध्येय, संकटातही न खचता जगणं हेच तर जीवनाचं खरं उद्दिष्ट आहे, म्हणजे जीवनाचा खरा अर्थ आहे. जीवन सुंदर बनवण्यासाठी त्यात आपुलकी आणि सातत्यानं काहीतरी शिकण्याची जिद्द आपल्यामध्ये असायलाच पाहिजे. खरंच सांगायचं तर जीवन ही एक आगगाडी आहे. ती आशेच्या रुळावरून निराशेचा धूर सोडत मृत्यूच्या स्टेशनवर थांबते. आणि जीवनाविषयी आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. जीवन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्यात सकारात्मकता, चांगले विचार, चांगले नातेसंबंध असणं महत्त्वाचंच असतं जीवन जगताना. जीवन म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकणं असंच असतं आणि स्वतःला सुधारण्याची प्रत्येक वेळी संधी देणं म्हणजे जीवन. तर बघा, बोलता बोलता आम्ही इथं उषाताईच्या घरी पोचलो सुद्धा. आणि मम्मी बोर आहे कपडे. होय. आपण आता मम्मीला माहित नाही ना आम्ही येणार. नाही माहित नाही. बरं झालं सांगितलं आपण वर जाऊ. पण गाडीचा आवाज ऐकलास का मम्मी? हा ऐकलास. हो तुला चष्मा लागले. असंच पाहिजे. दबे म्हणून झोपते की डार्क सर्कल्स कसला आहे. आउट ऑफ द बॉक्स जागा. आईस्क्रीम आणले थँक्यू. तुला आवडतं नाही? शिला नको आईस्क्रीम. शुगर कट. हो शुगर कट. डाएट डाएटच काय नाही, एका महिन्यासाठी शुगर बंद केली आहे, तेल बंद केलं आहे म्हणून खा. असू दे बस. हो, मी तुम्हाला काय म्हणजे माझी मोठी जाऊ पण लागते आणि माझी मोठी बहीण पण लागते. दोन्ही पण नातं आहे. आणि आमच्या घरात सगळ्यात हुशार अभ्यासात म्हटलं तर उषाताईच होती. आणि अभ्यासाविषयी फक्त कोणी पण तिच्याशी बोललं तर ती भरपूर बोलायची. पण इथं मी म्हटलेलं ना 10वी मध्ये मला जास्त स्ट्रिक्ट उषाताई बघत होती, किंवा एक वर्ष मला टीव्ही सुद्धा तिनं बघू दिली नव्हती. तर तीच आहे ही उषाताई. आणि मला जशी स्ट्रिक्ट माझ्या बरोबर वागत होती तशी हिच्या बरोबर वागते आणि ऋषी बरोबर पण वागत होती. आता काही खरं नाही तुझं. जेवण काय भेटत नाही. असं काय नाही. छान आहे. म्हणजे स्ट्रिक्ट आहे का अभ्यासात? छान आहे ती माहिती. स्ट्रिक्ट अभ्यासामध्ये हाय अभ्यासात स्ट्रिक्ट असायला पाहिजे ना. म्हणजे 2 नंबरची बहीण आहे खरं तर ही. आणि आखी मोठी, आखी नंतर उषाताई. तर उषाताईनं असं पैज लावलेली माझ्याबरोबर. आणि टीव्ही सुरू असली, मी रूम मध्ये गेली का लय ओरडायची, माझ्या मागच करत यायची मारायसाठी. त्यामुळे मग मी भीतीला टीव्ही सुरू असल्या रूम मध्ये जात नव्हती. 1 वर्ष कंप्लीट टीव्ही बघितली होती है ना. माझी आई वडील शेतकरी होते ना, मग त्यामुळे कोण लक्ष देणार. मग मी मोठी होते, माझं कर्तव्य होतं. मग मी तिला म्हटलं की मार्क छान पडल्यानंतर तुला गिफ्ट देईल. मग तिनं ती पूर्ण केलं. तिने टी व्ही नाही बघितलं, अभ्यास छान केला, म्हणून ती गिफ्ट मी तिला दिली. हार्डवर्किंग. आणि लास्ट 10वीचे लास्ट दिवस परीक्षा झाल्यावर मी सगळ्या मुलींना आणलेलं पिक्चर बघायला. त्यावेळी पिक्चर बघितलं त्या दिवशी. मोबाईल नव्हतं, फॅन होतं आणि ऐकायची पण. आता बहिणीने सांगितलं ऐकणार.
ऐकते मी माझं ऐकतो बहिणीचं. आणि लहानपणी कसं होतं माहितीये का, म्हणजे लहानपणी तुला तर माहितीये का, आमच्या घरी कोण पण पाहुणे आले ना उषाताई कधीच नसायची आणि कधीतरी यायची, पाहुणे आल्या फक्त जस्ट उभा राहायची आणि जायची, सारखे अभ्यासच करायचे. आणि आम्ही आई म्हणली म्हणजे उषाताई कुठे आहे, तर आम्ही म्हणायचो माळी गेले अभ्यास करायला, म्हणजे घराच्या वर आम्ही तेव्हा माळी असं म्हणतो. आणि अभ्यास जास्त करायची, म्हणजे जास्त लक्ष द्यायची. हा उषाताई आमची लय हुशार आहे, 10वी मध्ये तिचा 2रा नंबर आला होता. मग मावशीला मी इतकं स्ट्रिक्टपणा करत होते, तुला कळायला पाहिजे की आपण कसं करायचं. ती पण हुशार आहे अभ्यास, सोनली हुशार आहे. मम्मी सगळा अभ्यास घेते आतापर्यंत, आहे ना? ट्युशन नाही ना तुला? मम्मीच घेते ना सगळा अभ्यास. मम्मी डाऊट असलं का विचारते, एकटीच करते, पण मम्मी डाऊट असलं का सांगते फक्त. पण हिचा पण टप अभ्यास आहे, ICSE सिलेबस आहे ना. बघ तुझा अभ्यास मम्मीला येतोय. मम्मी तर महाराष्ट्रामध्ये मराठी मीडियम शिकले, तरी पण तुला सगळं आतापर्यंत 9वी पर्यंत शिकवते. आपल्याला नाही खबर त्यात. काय Thanks for choosing our food. We are really happy to serve you. आपल्याला काही म्हणत नाही, आपण कसं दिसतंय असं मला वाटलं नव्हतं. असं मला खाते, पण मला विचार तेवढं पाहिजे का दिती कळवा. खा खा. काय 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 कुठली भाषा आहे? चायनीज. खा खा. पिझ्झा पिझ्झा. ओ तुझं पण पिझ्झा काय काय आहे. आपल्याला कधी चॅलेंज आहे ना. पप्पाला फोन केलता का याच्यासाठी? म्हणून खात बसली खादुड्यासारखी. कॅमेरा दाखव, कॅमेराच्या वर कुठे घेऊन चालले दाखव. तुझं फोटो बोन ती पण दाखवायला लागले तुला. ओ काय आहे काय आहे काय आहे ती काय आहे. ग्लास एवढा चांगला कोण दिला? ग्लास. ग्लास कुठून आणला? ओ ओ ती ग्लास नाही ती ब्लॅक. तीच मी म्हणलेलं ती बॉटल गोल्डन आहे की ग? गोल्डन आहे ना? गोल्डन. आत ना गोल्डन आहे. हा. ओ नाईस. गुडू त्याच्यात काय पिते ग? पाणी का? सजवाय ठेवला असेल. मस्त घे ग्लास ग. का बोल की शामी सांग बोल ना. कशी आहे तू ग? मस्त. मी पण छान आहे. जेवली का? जेवली का? हा. सकाळी काय खाल्लं का? तिरका हा ठेवायचं. हा तिला सांग म्हणलं. हा पुरी भाजी खाल्ली का? हेल्दी काहीतरी खात जा. काय एक्झाम आहे का वनडेला? फोन सरळ ठेव की तुझा. फोन सरळ ठेव. हा एकदम. काय नाही विशेष, काय नाही. तुझं काय सांग. खात बसले की विशेष. माझं काय नाही बघ, रोज एक ताप लिहून लिहून जमले. रोज आम्हाला काय काय असतं, एक पण दिवसात तुझे हा 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 म्हणून आज काय झोपून झोपली होती. हा. झोपून उठून आता आली नव्हती ह्या वेळेस आल्यानंतर घरी. अगं एकच दिवस, दोनच दिवस हा 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 मला वाटलं. हा 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 या दोघांना कसं वाटते. तू खाते पण या दोघांना काय तर वाटत. बघ 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 काय खाते बघ बघ. आम्ही ब्राउनी फुल लेंथ आईस्क्रीम खाल्ले. तू काय म्हणते? आपल्याला पण देतो ऑर्डर कर माझ्यासाठी. मला अजून तरी काय पाहतो. काय काय काय
तर इथं उषाताईनं भरपूर झाडं लावलेत. घराच्या वर आहेत, घराच्या पाठीमागं आहेत आणि पुढं सुद्धा आहेत. तर इथं बघा स्नेक प्लांट, भरपूर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेत तिनं. तिला पण आवड आहे माझ्यासारखीच, प्लांट्स भरपूर आवडतात. कुठेही गेले तर ती प्लांट्स घेऊन येते. तर हे बघा लक्की बांबूचं आहे, भरपूर व्हरायटी आहेत आणि जास्त वेळ पण असतो तिच्याकडं खरं तर, कारण ती घरी नसते, रोज फायनान्स चालवते, गोल्ड लोन फायनान्स ती चालवते, त्यामुळे जमल त्या वेळेत पाणी वगैरे घालायचं. आणि आत्ता भाऊजी असतं तर जास्त बोललं असतं, कारण त्यांना आवडतं व्हिडिओमध्ये यायला, पण भाऊजी पण कामानिमित्त बाहेर गेलेत, सकाळीच गेलो होतो. तर आत्ता आम्ही आलो होतो त्यावेळेस उषाताई आणि सोनोली दोघीच होत्या. ऋषू तर शिकण्यासाठी बँगलोरमध्ये असतो, त्यामुळे आत्ता इथं दोघीच आहे त्या. कधीतरी नंतर भाऊजी असताना पण व्हिडिओ काढते. तर इथं आल्यानंतर मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ काढलेले होते, म्हणजे फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट. पण काय झालेलं की ज्यावेळेस आम्ही एवढ्या गप्पा मारत होतो त्यावेळेस फोन बंद होता आणि असं स्टँडवर आम्ही ठेवला होता आणि नंतर मग फ्लॉप झालं सगळं. आणि इथं बघा ऋषू छोटा होता तेव्हाचा फोटो आहे आणि सोनोली पण छोटी होती तेव्हाचा आहे. सोनोली हुशार भरपूर आहे, तिला एवढ्या सगळ्या ट्रॉफी आणि गोल्ड मेडल वगैरे भेटलेले आहेत. तर सगळं सोनोलीची आठवण म्हणून इथं व्यवस्थित ठेवलं आहे. आणि विशेष म्हणजे आधीचं सोनोलीचं एवढं पटतं ना, दोघं एकत्र आल्यानंतर एवढ्या गॉसिप त्यांच्या सुरू होत्या त्यांना, ते ऐकत बसावं असं वाटतं. आणि उषाताईच्या घराचा पुढचा परिसर बघा मस्त आहे. आणि इथं केरलामध्ये प्रत्येकाची घरं सुंदर आहेत, म्हणजे सगळीकडे तुम्हाला घराच्या समोर झाडं भरपूर दिसणार आणि घरंसुद्धा वेगवेगळी युनिक आहे ती. म्हणजे समोरचं घर तर मस्त आहे, हिच्या शेजारी पण भरपूर छान छान घरं आहेत. हा एरियाच सुपर आहे, बाहेर गेल्यानंतर एरिया पण दाखवते. आणि पुढच्या घरची झाडं बघू शकता, किती झाडं लावलेत त्यांनी. तर बाहेरचा व्ह्यू असा आहे, बाहेर आल्यानंतर इथं बघा असा लुक आहे. आणि घराच्या वरसुद्धा तिनं भरपूर प्लांट्स लावलेत, ॲलोवेराची स्पेशली जास्त लावलेत. तर घराच्या वर काय आम्ही गेलो नाही, वरती पण एक रूम आहे पण गेलोच नाही वर. आणि हा बघा मी जरा झूम करून वरचं दाखवते तुम्हाला. तर मी बऱ्याच वेळा आल्यानंतर झाडं भरपूर घेऊन जाते इथून, पण यावेळेस काही झाडं घेतली नाहीत कारण घरी पण भरपूर आहेत, त्यामुळे म्हटलं आता गरज नाही, नंतर बघू, जर खराब झाली तर नेते. हां पण लय ॲलोवेरा आहे, तू वापरते का नाही ती ॲलोवेरा? ही कवळ याला गाव आलं नाही, आता ही बदलली ती मागचीच पुढे. आणि उषाताई राहते ती एरिया एकदम मस्त आहे. आम्ही इथं वॉकिंग करायचं पहिले, भारी वाटतं इथं वॉकिंग करायला, प्रायव्हेटच रोड आहे त्यामुळे. आणि उषाताई काही घरी नसते. आता आम्ही रिटर्न घरी चाललो आहे आणि बाहेरचा व्ह्यूसुद्धा तुम्ही बघा, मस्त आहे रस्त्याचा व्ह्यू. आणि मी म्हटलं ना पहिलं, इथली घरं सुपरब आहेत, प्रत्येकाचं घर वेगवेगळं आहे, युनिक आहे ती. म्हणजे आतनं पण सुंदर असतात आणि बाहेरनं पण व्ह्यू चांगला असतो. तर प्रत्येकाच्या घराभोवतीचं भरपूर झाड असल्यामुळे मस्त वाटतं, म्हणजे गेटच्या आत एंट्री केल्यानंतरच सुपर वाटतं. तर आत्ता आम्ही इथून जाताना तुम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडने बघा किती हिरवळ आहे. आणि केरलामध्ये सिम्पली ट्रॅव्हलिंग जरी केलं तरी मन प्रसन्न होऊन जातं, हॅपी होतं. एवढं मस्त वातावरण आणि आसपासचा परिसर तसा आहे खरं तर. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आम्ही संक्रांतीच्या वेळेस गावी गेलेलो, तर गावी गेल्यानंतरसुद्धा मी भरपूर व्हिडिओज काढलेत, ते सुद्धा अजून सगळे काही मी अपलोड केलेले नाहीत. ह्याच्यानंतर गावचे व्हिडिओसुद्धा बघायला भेटतील. तर पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि बोलता बोलता आम्ही घरी पोहोचलो सुद्धा.